नमस्कार, स्टार माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। उत्तर प्रदेशचा राजा कोण याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि अनेकांना खरं तर हा अपेक्षित असाच निर्णय होता की अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे आता मुख्यमंत्री असणार। एवढा भला मोठा उत्तर प्रदेश की जो महाराष्ट्राच्या दुप्पटपेक्षा जास्त आहे। 400 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा इथे आहेत आणि एवढ्या मोठ्या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचा राजा मुख्यमंत्री आता अखिलेश यादव आहे। महाराष्ट्राचा जर का याने विचार करायचा झाला तर स्वाभाविकपणे प्रश्न येतो की अखिलेश यादव यांच्यासारखं नेतृत्व उत्तर प्रदेशात एका निवडणुकीमध्ये इतकं झपाट्यानं पुढे येऊ शकतं आणि मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतं। महाराष्ट्रामध्ये एवढे नेते असताना, युवा नेते असताना, तडफदार नेते असताना महाराष्ट्रात अशा प्रकारचं नेतृत्व कधी उदयास येणार, कधी पुढे येणार आणि जर का अजूनपर्यंत येत नसेल तर त्याच्या पाठीमागची कारणं काय असतील आणि याबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। विविध मान्यवरांची मतं जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे, याच्याबरोबर दिव्य मराठीचे ब्युरो चीफ आणि राजकीय विश्लेषक समर खडस, याच्याबरोबर स्टार माझाचे संपादक राजीव खांडेकर आपल्याबरोबर आहेत आणि काही वेळातच आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड। यातल्या तावडे आणि आव्हाडांच्या बद्दल एक गोष्ट सांगून आपण पुढे जाऊयात की हे दोनही नेते, या दोन्ही नेत्यांना कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही। त्यांच्या घरांमध्ये किंवा कुटुंबामध्ये कोणीही राजकीय नेतृत्व किंवा वारसा त्यांना नाही। मात्र तरीही विद्यार्थी चळवळीपासून धडपडून हे दोघेही जण आता राजकारणात आपापल्या ठिकाणी अतिशय मोठ्या अशा पदावर पोहोचले। राजीव सर, या विषयाच्याकडे जाताना अखिलेश यादवचं जे हे यश आहे, त्यांचं जे हे यश आहे, काय त्याच्या पाठीमागची प्रमुख कारणं असतील? मिलिंद, मला असं वाटतं की अखिलेश यादवांच्या बद्दल बोलताना म्हणजे आपण हा विषय का बोलतोय, का घेतोय, म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये अनेक राजकारण्यांची मुलं राजकारणामध्ये आपापल्या कृतीनुसार काम करताना दिसत आहेत। पण ह्या नव्या पिढीच्या राजकारण्यांमधली जी दुसरी पिढी आहे, म्हणजे ज्यांच्या घरात कौटुंबिक वारसा आहे राजकारणाचा, अशांची जी दुसरी किंवा तिसरी पिढी जी राजकारणामध्ये आहे, अशांपैकी कुणी अखिलेश यादवांनी जे यश मिळवलं त्या पद्धतीचं यश महाराष्ट्रात मिळवू शकेल का? खरं तर हा आपण अशा पद्धतीने या विषयाकडे बघितलं पाहिजे। अखिलेश यादवांचं जे यश आहे त्याच्यामध्ये त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, समाजवादी पक्षाचं तिथं असलेलं, उत्तर प्रदेशमध्ये असलेलं त्यांचं पक्षाचं स्थान आणि अखिलेश यादवांनी केलेली मेहनत, त्यांनी पक्षाला वेगळा चेहरा देण्याचा केलेला प्रयत्न। समाजवादी पक्ष म्हणजे गुंडांचा पक्ष, समाजवादी पक्ष म्हणजे मुस्लिमांचा अनुनय करणारा पक्ष, समाजवादी पक्ष म्हणजे इंग्रजीचा विरोध करणारा पक्ष, अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या इमेजेसमध्ये हा पक्ष अडकला होता। समाजवादी पक्ष म्हणजे अमर सिंग आणि नाच्या मंडळींचा पक्ष, ते सगळे नटनट्या वगैरे। तर ह्या सगळ्या इमेजमधून बाहेर काढण्याचं एक मोठं काम अखिलेश यादवांनी या निवडणुकीमध्ये केलं। ते उत्तर प्रदेशातल्या बहुतेक उत्तर प्रदेशभर फिरले। हे फिरताना त्यांनी फार त्यांच्या फिरण्याचा बडेजाव न करता किंवा त्याच्यामागं प्रकाश झोतात सतत राहून दिखावा काही करण्याचा प्रयत्न न करता त्यांनी आपला प्रचार केला। विकासाचं एक स्वप्न त्यांनी उत्तर प्रदेशमधल्या लोकांना दाखवलं। त्यामुळे एका अर्थानं असं म्हणूया आपण की ज्या पद्धतीचं पारंपरिक पद्धतीनं राजकारणाकडे जे बघितलं जातं, ज्या एक झापडबंद पद्धतीनंच मतदारांचा विचार केला जातो, त्याला छेद देऊन थोडे वेगळ्या प्रकारचं राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं। महाराष्ट्रामध्ये आत्ता जे राजकारणी आहेत किंवा जी राजकारण्यांची मुलं काही करू बघतात, म्हणजे माझं तर ह्याच्यामध्ये घेताना आता आपल्याबरोबर विनोद तावडे आणि जितेंद्र आव्हाड हे दोघं पहिल्या पिढीचे संघर्ष करून राजकारणात आलेले नेते आहेत, पण जे दुसऱ्या पिढीचे नेते आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी म्हणजे अशोक चव्हाण असतील, सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील किंवा आणखीनही बरीच मंडळी असतील, तर यांच्यापैकी कुणी ह्या पद्धतीची क्रिएटिव्हिटी दाखवून महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं यश एकट्याच्या बळावर सत्ता आणण्या इतपत आणू शकतील का, तसं दाखवू शकतील का? मला असं वाटतं की ह्याबद्दलची चर्चा जर आपण करायची म्हटलं तर आत्ताच्या घडीला अशी क्रिएटिव्हिटी आत्ताच्या आपल्या नेत्यांपैकी कोणामध्ये आहे असं ह्या घडीला तरी मला वाटत नाही। समर, तुम्ही काय म्हणाल? जे राजीव खांडेकरांनी सांगितलं ते विश्लेषण अत्यंत योग्य आहे आणि
म्हणजे राजकीय नेत्यांच्या मुलांनी म्हणजे जी आपण डायनेस्टी रूल म्हणतो आणि तो योग्य का अयोग्य हा विषय वेगळा आहे. माझ्या मते म्हणजे डायनेस्टी रूल हा खरं तर लोकशाहीमध्ये कुठच्याही लोकशाही प्रक्रियेला हा तशा दृष्टीने मारकच असतो. परंतु संपूर्ण जगभरामध्ये अगदी अमेरिकेपासून ते भारतापर्यंत तो कोणालाही चुकलेला नाही. परंतु दुसरा एक मुद्दा असा आहे की हा जो विषय आहे की म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व येईल का, तर दोन्ही ठिकाणची सिच्युएशन जी आहे, राजकीय परिस्थिती ही पण माझ्या मते वेगळी आहे. मुलायम सिंगांचं तिथलं स्थान, त्यांचा असलेला जनाधार मुस्लिम यादव, त्याच्यात काही गोष्टी अखिलेश यादव यांनी जोडल्या. ते म्हणजे जरी घराची पार्श्वभूमी असली तरी गावागावात फिरले. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे सगळं जरी असलं, समाजवादी पक्षामध्ये अनेक वर्ष लोक कामं करतायत. अनेक मुलायम सिंगांपेक्षा सिनियर लोकांनी सुद्धा मुलायम सिंगांना समाजवादी पक्षात येऊन मदत केलेली आहे. जनेश्वर मिश्रांसारखे लोक जे आज हयात नाहीयेत, परंतु अशा अनेक लोकांनी त्या पक्ष बांधणीसाठी मदत केलेली आहे. आझम खान सारखे नेते ज्यांचा सुरुवातीला अखिलेशना विरोध होता, तो याच कारणातनं होता की ह्या पक्षाचा जनाधार वाढवण्यामध्ये मुख्यत्वे डॉक्टर लोहियांच्या आंदोलनातनं जी कार्यकर्ते मंडळी समाजवादी आंदोलनाशी जोडली गेली होती, ती आजही छोट्या छोट्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी समाजवादी पक्षाला स्थान मिळवून देण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. अशा वेळी मुलायम सिंगांचा मुलगा या क्रेडिटवर त्यांना सर्वात वरचं स्थान मिळालं. ते आज त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. पण प्रूव्ह करून दाखवण्यासाठी संधी मिळणं, ही संधी मिळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं आणि त्याच्यासाठी ते अभिनंदनाचे पात्र आहेत आणि त्यांचं कौतुक आता सगळीकडे होईल. ते पुढे कसं चालवतील ते दिसेल. परंतु मला असं वाटतं की जे खांडेकरांनी सांगितलं की विनोद तावडे किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे जे नेते आहेत, यांच्यासाठी एकतर राजकारणामध्ये उभं राहणं, उभं राहिल्यानंतर स्वतःचं स्थान मिळवणं आणि ते पुढे नेणं, हे खूप मोठा स्ट्रगल असतो. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं नेतृत्व जास्तीत जास्त जसं येईल त्याच दृष्टीने मला असं वाटतं की महाराष्ट्र पुढे जाईल. आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं आजपर्यंत तरी म्हणजे यशवंतरावांनी शरद पवारांसारख्या नेतृत्वाला पुढे आणलं. आज त्यांच्या घरातनं अजितदादा पवार आहेत किंवा सुप्रिया सुळे आहेत, त्यांनी आपापल्या पद्धतीने आपलं स्थान पक्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वेगळ्या पद्धतीचं एक नावही मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा भाजपमध्ये तुम्ही बघाल, भाजप असा पक्ष आहे, कम्युनिस्ट पक्ष आणि भाजप, या दोन पक्षांमध्ये तशा अर्थाने घराणेशाहीला हे वाव नव्हता, कारण केडर बेस पार्टी होती. परंतु आज भाजपमध्ये सुद्धा गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत किंवा अनेक ठिकाणी आज तुम्ही महापालिकांमध्ये हा विषय खूप महत्वाचा ठरला होता की अनेक छोटे छोटे नेते, नगरसेवक किंवा आमदार यांच्या घरातनं सुद्धा आता तिकीटं मागायला लागलेले आहेत. तर मला असं वाटतं की महाराष्ट्र हा तशा अर्थाने खूप वेगळ्या पद्धतीने विचार करणारा आहे, सुसंस्कृत आहे आणि राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत आहे. म्हणजे उत्तर प्रदेश सुसंस्कृत नाही असं नाही. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं नेतृत्व आणि ते संपूर्ण इतकं बहुमत, क्लिअर कट 403 मध्ये 224 जागा, महाराष्ट्रातल्या 288 मध्ये समजा अशा 150 किंवा 160 जागा मिळवणारं नेतृत्व एखाद्या घराण्यातनं आज तरी जसं राजू म्हणाले तसं मला दिसत नाही महाराष्ट्रामध्ये. विनोद तावडे आहेत आपल्यावर. विनोदजी, तुम्ही विद्यार्थी दशेपासून चळवळ करायला सुरुवात केली, आंदोलनं करून तुम्ही आज इथपर्यंत आलात, किंवा जितेंद्र आव्हाड हे विद्यार्थी दशेपासून या सगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून पुढे पुढे आले. तुम्हाला काय वाटतं विनोदजी, काय अशी प्रमुख आव्हानं होती की ज्याच्यामुळे तुम्हाला इथपर्यंत पोहोचायलाही मुळात अडचण आली आणि आता इथून पुढे जायलाही काहीतरी अडचणी आहेत कदाचित? मला वाटतं की मिलिंद, मुळात राजकीय वारसा जो असतो तो वारसा म्हणजे लहानपणापासून जसं आम्ही इंदिराजींच्या विषयी वाचतो की नेहरूंच्या बरोबर ज्यावेळी मोठमोठ्या राजनैतिक चर्चा व्हायच्या त्यावेळी त्याच्या उपस्थित असायच्या. या बारीक बारीक ऑब्झर्वेशन जी या घराण्यातल्या पुढच्या पिढीला मिळतात, त्यातून सहज काही गोष्टी शिकता येतात. हे फर्स्ट हँड काम करत ग्रासरूटला हे आम्हाला शिकावं लागतं आणि त्याला जो स्पॅन द्यावा लागतो तो स्पॅन त्यांचा पूर्णपणे त्या अर्थाने निघतो. आणि मला वाटतं की त्यामुळे आम्ही जर झिरो पासून सुरू करतो तर ही नेक्स्ट जनरेशन जी असते ही पुढे 100-150 मीटर पुढे असते आणि त्यातून चालू करते. पण अर्थात ते पुढे असणाऱ्या जे दुसऱ्या पिढीचं नेतृत्व आहे त्याच्यामध्ये केवळ ते सुरुवात त्याला तिथून मिळते, पुढे त्याला त्या करिश्मा आणि कर्तृत्वाने ते पुढे नेता आली तरच त्याला पुढे टिकता येतं. आणि त्यामुळे मला वाटतं अखिलेशचा जो मुद्दा जी आपण चर्चा करतो आहोत, एक नक्की
मान्य केलं पाहिजे अखिलेश यश, त्याचं अभिनंदन त्यासाठी केलं पाहिजे. पण विशेषतः मला असं वाटतं की मुलायम सिंगांचा असणारा बेस आणि त्यात अखिलेशने केलेली ऍडिशन, यातून उत्तर प्रदेशमध्ये मिळालेलं हे जबरदस्त यश आहे. कारण एक नक्की मान्य केलं पाहिजे की 18 ते 35 वयोगटातला 40% मतदार आता हा आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आलेला आहे. आणि हा वोटर जाती इमोशन्सच्या पलीकडे जाऊन थोडं विकासाच्या राजकारणावर कुठेतरी आपलं मत देण्याच्या मूडमध्ये आहे. आणि असा चेहरा जर त्याला आपला दिसला या निवडणुकीच्या राजकारणात, तर तो मग पक्षापेक्षा या चेहऱ्याच्या मागे असतो. आणि मला वाटतं की अखिलेशला त्याचा फायदा मिळाला आणि बेसिक जे भांडवल होतं ते मुलायम सिंगांचं होतंच. आणि त्या ऍडिशन म्हणा ते एकदम या 407 मध्ये जवळजवळ 224 पर्यंत पोहोचले. नक्की. जितेंद्र आव्हाड आहेत आपल्यासोबत. आव्हाडजी, तुम्हाला काय वाटतं, अखिलेश सारखं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत तयार न होण्यामध्ये काय नेमक्या अडचणी असतील किंवा तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल? मला वाटतं की महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती आणि उत्तर प्रदेशची सामाजिक परिस्थिती, उत्तर प्रदेशची राजकीय परिस्थिती आणि महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती याच्यामुळे कुठेतरी अंतर आहे. आणि त्यामुळे अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचं नेतृत्व ह्याची तुलना करणं कुठेतरी तुलनात्मक दृष्ट्या अडचणीचं ठरेल असं मला वाटतंय. महाराष्ट्रात जर आपण वारसा लाभलेल्या नेतृत्वाबद्दल विचार करायचा ठरवला तर आपण डायरेक्ट ब्लेमिंग करणं की त्यांच्यामध्ये गुण नाही आहेत म्हणून ते नेतृत्व करू शकत नाही, हे काही आजच्या तारखेला बरोबर ठरणार नाही. मला वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये जे वारसा लाभलेलं नेतृत्व आहे त्यांच्यामध्ये गुण आहेत, त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची कला आहे आणि त्यांनी आपापल्या परिसरामध्ये आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नक्कीच ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे हे बोलणं त्यांच्या नेतृत्वावरती अविश्वास दाखवण्यासारखं होईल, म्हणजे त्यांच्यात जी कला आहे, त्यांच्यात जे गुण आहेत त्याच्यावरती अविश्वास दाखवण्यासारखं होईल. कारण का त्यांनी परिस्थितीनुसार चांगलं काम केलेलं आहे. जेव्हा जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा आता त्यांचं नेतृत्वाचे कस लागून काय त्याच्यातनं निघतं हे महाराष्ट्राला बघावं लागेल. अजून तशी संधी आणि तशी परिस्थिती निर्माण झालेली नाही आणि तसा कोणीही नेतृत्व करण्याची क्षमता असलेला असं आपल्या समोर पण आलेलं नाही आणि त्याच्या हातात तशी संधीही मिळालेली नाही. म्हणजे महाराष्ट्रात 1977 साली 38व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले शरद पवार यांच्यानंतरच्या मुख्यमंत्री पदासाठी झालेली शर्यत, त्याच्यात आलेले उमेदवार, त्यांच्या हातात असलेलं नेतृत्व आणि तत्कालिक राजकीय परिस्थिती याचा विचार केला तर अशी संधी कोणालाही मिळालेली नाही. एक संधी अशोक चव्हाणांना मिळाली. मला वाटतं अशोक चव्हाणांनी तेव्हा नेतृत्व घेऊन दाखवून काँग्रेसला चांगला विजय मिळवून दिला होता. म्हणजे जेव्हा आघाडीचं सरकार आता तिसऱ्यांदा जेव्हा सत्तेत आलं तेव्हा नेतृत्व अशोक चव्हाणांकडे होतं. पण जे काय अखिलेश यादवनी केलं आणि समर खडसेंनी जे सांगितलं की एक वेगळा बेस होता, लोहियांची विचारसरणी आजही उत्तर प्रदेश बिहारमध्ये दिसून येते, समाजवादी विचार मानणारे गावागावात आजही कार्यकर्ते आहेत आणि एका वेगळ्या परिस्थितीतनं अखिलेशने काम केलं. 2 वर्षापूर्वी जेव्हा त्याची बायको हरली, जेव्हा डिम्पी हरली आणि त्याच्यानंतर त्यांनी मनाला लावून जे काही उत्तर प्रदेशमध्ये काम केलं आणि खास करून उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या मध्ये असलेल्या काही धोरणांना म्हणजे त्यांचं वजन जबरदस्त असतानाही बाजूला करून संपूर्ण नेतृत्व एक ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवून एक सगळ्यांना एकत्रित करून करण्याचं काम त्यांनी केलं. कुठे अविश्वास होता त्यांना विश्वासात घेतलं, प्रत्येकाला विश्वासात घेऊन पुढे गेलं आणि एक जे कॉम्बिनेशन करून घेतलं, यादव आणि मुस्लिमांचं जे कॉम्बिनेशन तुम्हाला दिसतंय आज उत्तर प्रदेशमध्ये, मला वाटतं हे सगळं त्यांनी व्यवस्थित कॉर्पोरेट पॉलिटिशियन म्हणून जे काम केलं. एक जो उत्तर प्रदेशमध्ये जे पॉलिटिशियन्स आणि अखिलेश यादव एक पॉलिटिशियन यांच्यामध्ये तुलना केली तर आता तुम्हाला अंतर दिसेल. पण त्याही परिस्थितीमध्ये तरुणांना आपल्या बरोबर घेतलं, आझम खानला आपल्या बरोबर घेतलं, कालच्या प्रक्रियेमध्ये यादवला आपल्या बरोबर घेतलं. हे सगळं बघितल्यानंतर अखिलेश यादव मध्ये एक वेगळे गुण आहेत आणि त्या गुणांचा वापर करून एका पराभवाने आपण परिपक्व झालो आहोत, प्रगल्भ झालो आहोत. आपल्या बायकोचा पराभव नाही तर तो आपल्याला सिग्नल आहे असं मानून जे अखिलेशनी काम केलं त्याच्या मेहनतीचं हे यश आहे. आणि ते आव्हाडजी, तुम्ही वारसा त्याच्याकडे आहे म्हणून त्याच्याकडनं हिरावून घेऊ नका. आव्हाडजी, अगदी तुम्ही योग्य मुद्द्यावर आलेला आहात आणि याच मुद्द्याच्या बद्दल आपल्याला महाराष्ट्रातल्या नेतृत्व, जे उभरतं नेतृत्व आहे त्याच्याबद्दल जर का आपण म्हटलं तर समोर तुम्ही काय म्हणाल, जे जितेंद्र आव्हाडांनी उल्लेख केला की असं नेतृत्व अजून महाराष्ट्रात कुठे दिसलेलं नाही,
काय ह्याच्या पाठीमागचं कारण असावं जे अखिलेशच्या रूपात दिसलं कदाचित उत्तर प्रदेशातल्या मतदारांना, किंवा त्यांनी करून दाखवलं काही प्रमाणात वेगवेगळ्या लोकांना बरोबर घेऊन, किंवा त्यांनी कॉर्पोरेट ह्याचा उल्लेख केला. तुम्ही कसं म्हणाल महाराष्ट्रातल्या नेतृत्वाच्या अनुषंगाने? जे आता जितेंद्र आव्हाड आणि विनोद तावडे या दोघांनी मांडलं ते अत्यंत विनयाने सगळं बोलतायत, परंतु त्यांच्या मनामध्ये काय असेल ते त्यांना माहिती. मुळामध्ये कसं जे तावडेंनी सांगितलं इथे की उदाहरणतः इंदिरा गांधी नेहरूंबरोबर असायच्या, नेहरूंसारखं इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांच्या ज्या भेटीगाठी म्हणजे रोमारोला वगैरे अशी गांधीजींबरोबर गांधीजींच्या आश्रमात त्या खेळत होत्या, इतके सगळे मोठे नेते. त्यामुळे साहजिकच एक तुम्हाला म्हणजे ज्या गोष्टी जे तावडे म्हणाले की त्यांच्यासारखा सामान्य घरातला मुलगा जेव्हा सुरू करतो राजकारणात काम, तेव्हा तो 0पासून करतो ते 100पासून करतात. हे सगळं जरी बरोबर असलं तरी माझं म्हणणं असं आहे की उदाहरणतः माझ्याकडे एक छोटंसं उदाहरण आहे, म्हणजे अगदी थोडंसं विषयांतर झालं तरी मी देतो की कम्युनिस्ट पक्षामध्ये मुंबईमध्ये कॉम्रेड GL रेड्डी आणि तारा रेड्डी हे दोन्ही पती पत्नी काम करत होते. अत्यंत म्हणजे पार्टीचे फुल टायमर होते दोघेही. त्यांचा मुलगा प्रकाश रेड्डी जे आज मुंबईचे जनरल सेक्रेटरी आहेत, हे तेव्हा IIT मधनं ग्रॅज्युएट होऊन पक्षात काम करायला लागले. पण ते पक्षामध्ये आजही पक्षात आहेत फुल टायमर, अत्यंत चांगलं उज्ज्वल भवितव्य सोडून कम्युनिस्ट पक्षात आले. परंतु ते हे जे सगळे नेतृत्व आहे, ज्या नेतृत्वाबद्दल आपण चर्चा करतो अखिलेश यादवांपासून ते महाराष्ट्रातली घराण्यांमधली नेतृत्व जी आहे, जी पिढी आहे, त्यांच्यासारखं थेट वरती जाऊन बसत नाही. या पक्षांमध्ये काय होतं माहितीये का, या पक्षांमध्ये असं असतं की चान्स मिळतो, ते चान्स तुम्हाला प्रूव्ह करून दाखवावा लागतो. म्हणजे सिनेमामध्ये सुद्धा म्हणजे परीक्षित सहानीला चान्स मिळाला पण ते काय बलराज साहनी होऊ शकले नाही. तसंच राजकारणामध्ये सुद्धा अशी अनेक उदाहरणं देता येतील की घराण्याचा वारसा असून सुद्धा पुढे काय फार कर्तृत्व दाखवू शकलेलं नाहीत, आणि अनेक जणांनी दाखवून दिलं, जसं अखिलेशनी दाखवून दिलं. माझं म्हणणं असं आहे की हे सगळं जरी असलं की तुम्हाला घरातनं ते सगळं मिळतं आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो, परंतु थेट तुम्हाला वरती जाऊनच बसायला मिळतं, आणि वरच्या पदावर जाऊन म्हणजे अखिलेशच्या हातातच सगळी प्रचाराची धुरा होती. आझम खान सारखं नेतृत्व आहे किंवा बाकीचं जे नेतृत्व होतं, म्हणजे आता मिश्राजी नाही आहेत जनेश्वरजी, परंतु त्यांच्यासारखं जे नेतृत्व होतं, जी लोहियांनी सांगितलेली गोष्टी, कसं होतं की लोहिया जर नसते तर मुलायम सिंग अस्तित्वातच आले नसते, की एक साधा शाळा मास्तर पेलवानकी करणारा हा नेता बनतो उत्तर प्रदेशचा आणि देशाच्या राजकारणात बदल घडवतो, हे केवळ लोहियांमुळे होऊ शकलं. या गोष्टींना खंड पडतो असं मला वाटतं, आणि म्हणून मला असं वाटतं की घराण्याची जरी घराण्यातल्या लोकांनी यावं की न यावं, उद्या विनोद तावडेंच्या मुलांनी यावं की न यावं, आव्हाडांच्या मुलांनी यावं की न यावं, हा प्रश्न नाही, त्यांनी जरूर यावं राजकारणामध्ये, इनफॅक्ट आलं पाहिजे, परंतु थेट वरनं नेता बनून यावं, ही गोष्ट मला असं वाटतं लोकशाहीला थोडीशी मारक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं त्या दृष्टीने सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे या गोष्टीचा. नक्कीच. म्हणजे कदाचित महाराष्ट्रातले काही जण जे युवा आहेत आणि जे आता नेतृत्व करू पाहत आहेत, ते कदाचित थेट नेता या पोझिशनला जाऊन बसण्याच्या प्रयत्नात आहेत का, आणि म्हणून कदाचित त्यांना ते शक्य होत नाहीये का, याबद्दल आपण आणखीनही चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा स्टार मास्टर. विशेष सहप्रायोजक रूपा फ्रंटलाइन, वेस्ट ब्रिफ्स एंड ड्रॉवर, ये आराम का मामला है, आणि अमूल माचो, बड़े आराम से. Just you, just me. I think that's all we need. If you have any time free, I wanna talk to you. Tell me everything you do. What's your favorite game? You have a beautiful name. Just talk to you is all I wanna do all day. Live the life. Live the life. Macroman Premium Inners. Live like a Macroman. बीपी नको वाढवूस माझं, मला नाही भेटायचंय त्याला. पापा प्लीज जस्ट एकदाच भेटा, ही इज नाईस. तुमच्या जनरेशनचा मुलगा नाईस. हाय रे तू. हॅलो अंकल. नाही नाही नाही, काय करतोयस? नाही अंकल, लहानपणापासून शिकलोय.
बस सुरुवात जर चांगली कराल तर आयुष्यभर चांगले रिटर्न्स मिळतील. कुठे चाललाय कॉफी प्यायला? जसा टाटा AIG लाईफचा महालाईफ गोल्ड. बस सुरुवातीची 15 वर्ष इन्व्हेस्ट करा आणि वयाच्या 100 वर्षापर्यंत रिटर्न्स मिळवा. टाटा AIG लाईफ, योग्य सुरुवातीसाठी. आंब्यांचा सीझन संपल्याबरोबर या आंब्याच्या व्यापाऱ्यांनी आपल्या सेकंड इनिंग सुरू केल्या. अरे रे, आंबे विकण्याशिवाय बाकीच्या कामांमध्ये हे निघाले बेकार. सीझन मध्ये काहीतरी करायला हवं यार. अरे अंकल, प्रत्येक मोसमात आंब्यांविषयी नाही ऐकलंस? माझाच्या प्रत्येक घोटामध्ये आहे ताज्या रसाळ आंब्यांची अनुभूती. कोणत्याही मोसमात. आंब्याचा सीझन संपू शकतो पण माझाचा नाही. ब्रेकनंतर स्टार माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण महाराष्ट्रामध्ये अखिलेश यादव यांच्यासारखं नेतृत्व का नेमकं तयार होत नाहीये किंवा पुढे येत नाहीये किंवा काय त्याच्यातल्या नेमक्या कमतरता आहेत याच्या संदर्भातनं चर्चा करतो. राजीव सर, आपण महाराष्ट्राच्या संदर्भातनं जर का नावं घ्यायची म्हटली तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, त्याच्यानंतर सुप्रिया सुळे, अजित पवार, विश्वजित कदम हे कदाचित हे असेल, त्याच्यानंतर अशी आणखीन एक 10-15 नावं कदाचित आपल्याला काढता येतील. मग जे समर खडस यांनी आता म्हटलं किंवा जे आव्हाडांनी म्हटलं की हे थेट कदाचित नेतेपदी जायच्या प्रयत्नात आहेत म्हणून कुठेतरी कमी पडतात का यांना व्हिजन कमी पडत आहे? नाही, असं आहे मिलिंद की मगाशी जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांचा उल्लेख केला. शरद पवार ही 38व्या वर्षीच मुख्यमंत्री झाले आणि आजही शरद पवारांनी जे काम त्यावेळेला केलं ते पुसून टाकणं नंतरच्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला शक्य झालं नाही. त्यांना जो ठसा उमटवता आला त्यांच्या कामाच्या मुळे त्याचं मुख्य कारण असं होतं की एकतर नेतृत्व पुरोगामी असणं, झापडबंद नसणं. मला असं वाटतं की ह्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला तुमचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायला आणि लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल ओलावा निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात. म्हणजे आपल्याकडे दिसतंय आता असं की प्रत्येकच पक्षामध्ये बापाच्या किंवा कुणाच्याही घरातल्या कौटुंबिक वारशामुळं राजकारणामध्ये अचानक येऊन मोठ्या पदांपर्यंत पोहोचलेले अनेक जण आहेत. पण त्यांच्यापैकी किती जण क्रिएटिव्हिटी दाखवू शकलेत, किती जण झापडबंद पद्धतीचं राजकारण सोडून एखादा वेगळी दिशा, वेगळा मार्ग चोखाळू शकलेत. म्हणजे अगदी समजा जिल्हा पातळीवरचं नेतृत्व जर असेल तर असे किती जण आहेत की जे त्या जिल्ह्याचं जे राजकारण आहे त्याची जी काही एक परंपरेनं जे घालून दिलेली किंवा पडलेली जी चौकट आहे ती चौकट मोडून टाकण्याचा प्रयत्न करून वेगळ्या पद्धतीचं राजकारण करू बघतायत. त्याच्यासाठी तुम्ही देशाचं किंवा राज्याचं मुख्यमंत्री पद किंवा थेट व्हावं अशी अपेक्षा नाही, पण अखिलेश सारखं नेतृत्व म्हणजे परंपरेचं जे राजकारण आहे ते सोडून वेगळ्या प्रकारचा राजकारण करण्याचा प्रयत्न करणं. असे किती जण आहेत हा खरा माझ्या मते प्रश्न आहे. आणि ज्याच्यामध्ये दुर्दैवानं असं दिसतं की ह्या मंडळींना ज्यांना घरातून कौटुंबिक वारसा मिळालेला आहे राजकारणाचा आणि ज्यांची सुरुवात जशी आता तावडे म्हणाले तशी बाकीच्यांच्यापेक्षा थोडी आधी सुरू होती किंवा ज्यांना पुढचा एक ऍडिशनल मार्क मिळतात, ज्यांची सुरुवातच 40-50% पासून होती किंवा 60% पासून होती, बाकीच्यांची 0% होत असेल तर त्यांना ही रिस्क जर असेल त्याच्यामध्ये तर ते घेऊन राजकारण करणं शक्य असतं, सोपं असतं. पण आपल्याकडच्या ह्या मंडळींमध्ये अपवादानं कोणी असतील, आपल्याला सगळ्यांचंच लोकल लेवलला कसं राजकारण करतात माहिती नाही, पण झापडबंद पद्धतीचं राजकारण त्यांचं सुटत नाहीये आणि त्याच्यामुळं मग असं की म्हणजे आशेचे किरण आहेत की नाही खरंच असं विचारण्यासारखी परिस्थिती त्यामुळे निर्माण होती. आपल्याकडे जे दोन राजकीय कार्यकर्ते आणि नेते आहेत, आव्हाड आणि तावडे, या दोघांनी कदाचित हे झापडबंद हे मोडण्याचा प्रयत्न केलाय की काय? कारण लोकांमध्ये हे अतिशय लोकप्रिय असलेले असे नेते. तावडेजी, तुम्ही काय म्हणाल? खरंच अशी स्थिती आहे स्थानिक ठिकाणी सुद्धा जी पारंपरिक ढब आहे त्याच्यातच चालत राहायची अशी सुद्धा या युवा नेतृत्वाची सध्याची पद्धत आहे आणि त्याच्यामुळे ते आणखीन पुढे येत नाहीयेत पाहिजे त्या पद्धतीनं? नाही, मला राजीव खांडेकर म्हणले त्यातलं एक तथ्य नक्की वाटतं की पुरोगामी किंवा बदलत्या काळातला त्याप्रमाणे आपली कामाची पद्धत, राजकारण करण्याची पद्धत बदलण्याची मानसिकता असली पाहिजे. नाहीतर मग माझ्या वडिलांनी, माझ्या काकाने किंवा माझ्या अमुक यांनी त्यावेळी असं केलं आणि मी तसंच आता करेन,
तर तात्कालिक त्याच्यामध्ये काहीतरी यश मिळेल, पण निरंतर जर पूर्ण यश मिळवायचं असेल तर आताच्या स्थितीमध्ये आपल्या राज्यात देशात येणाऱ्या समस्यांना आता काय उत्तर आहे आणि ते उत्तर मला व्हिज्युअलाइज करता येतं. मला वाटतं वारसा म्हणजे केवळ नाव मला वाटत नाही, ती विचार करायची पद्धत आहे, आव्हानांना सामोरं जायची पद्धत आहे, रिस्क घेण्याची त्यातली क्षमता आहे. हे सगळे गुण घेऊन जर राजकारणात आला तर मला असं वाटतं की त्याला त्या पद्धतीने यश मिळवताही येऊ शकतं. पण एक नक्की खरं आहे की महाराष्ट्राची सामाजिक राजकीय स्थिती वेगळी आहे, उत्तर प्रदेशची वेगळी आहे. आणि घराणेशाहीतला एक मुद्दा मी पाहिला, ज्यावेळी वरुण गांधींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यांच्या ज्यावेळी मुंबईत सभा दिल्या गेल्या, ते मला असं वाटतं की वरुण इतकं काय मोठा वक्ता नाही की ज्याला ऐकायला लोक येतील, तरी पण त्याच्या सभा आपल्या मिळतात, घ्यायच्या का नाही. तर आम्ही एक प्रयोग आपला माहीमला करून पाहिला आणि केवळ लोकच नाहीत तर पत्रकार आणि सगळ्या प्रकारची मंडळी व्हॅन्स त्याला इतक्या ते पोचल्या आणि मग त्यातून जी एकूण पब्लिसिटी, त्या पब्लिसिटीतना अधिक नाव ते पुढे जाणं. आणि म्हणून मी त्यावेळी मुद्दाम काही जणांना विचारलं, आप वरुण को देखने के सुनने के लिए क्यों आए, तर त्यांच्या बोलण्यात त्या वरुण मधून ते संजय गांधी आणि यांना पाहत होते म्हणून ते त्याला पाहायला आले होते. आणि असं पाहायला येणारा जो जनसमुदाय आहे त्याला जर तुम्ही योग्य राजकीय पद्धतीने जर लीड करू शकलात तर तुम्हाला तयार मॉब मिळतो, त्याला योग्य राजकीय सिस्टीमने त्यावेळेच्या तुम्ही लीड केलं तर हा तुम्ही तुमच्या बरोबर ठेवू शकता आणि मग अखेरीसारखं यश तुम्हाला त्यातलं नक्की मिळवता येऊ शकतं. जितेंद्र आव्हाड, मला हा प्रश्न व्यवस्थित समजलेला नाही मिलिंद भागवत, तुम्हाला म्हणायचं आहे काय? मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातलं जे उभरतं राजकीय नेतृत्व आहे ते व्हिजनमध्ये कुठेतरी कमी पडतंय का, थेट घरच्या वारशामुळे कुठेतरी एकदम पुढे जात आहे आणि मग पाठीमागचा जो बेस आहे तो कुठेतरी कच्चा आहे म्हणून ते अखिलेश यादव सारखं पुढे येत नाही. आणि त्याच्याबरोबर आव्हाड, त्याच्याबरोबरचा एक मुद्दा असा आहे की आपल्याकडचं जे तरुण नेतृत्व आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही दोघं जण आहात, पण म्हणजे आहात ही, आणि तुम्ही खरं तर तुम्ही काही सेकंड जनरेशनचे नेते नाही आहात, म्हणजे तुम्ही काय किंवा तावडे काय, पण त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की राजकारण करण्याची जी परंपरागत पद्धत आहे किंवा जे झापडबंद पद्धतीचं राजकारण होतं आहे त्याला छेद देणारं नेतृत्व आपल्याकडे कुठं तुम्हाला दिसतं आहे का? असं आहे की या बाबतीत कोणाला पटेल न पटेल, पण मी हे स्पष्ट सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एक नेतृत्व जे कार्यक्षमतेच्या आधारावरती, निर्णय क्षमतेच्या आधारावरती स्वतःचा ठसा उमटवू शकेल असं एक कोणी मान्य करो अमान्य करो, अजित पवारांचं नाव तुम्हाला घ्यावंच लागेल. त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल मतभिन्नता असू शकेल, आमच्या मनात नाही पण विरोधकांच्या मनात नक्की असू शकेल, पण त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांना कार्यकर्त्यांना ताकद देण्याची पद्धत आणि पक्ष वाढवण्याची त्यांची पद्धत, याच्यानी एक नवीन नेतृत्व महाराष्ट्राला मिळतंय हे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. पण प्रश्न असा आहे की नेतृत्वाची धुरा पूर्णपणाने आतापर्यंत त्यांच्या हातात दिली नव्हती, त्या कारणानेच मागच्या 3 निवडणुकांमध्ये म्हणावा तसा ठसा त्यांचा दिसलेला नाही. पण उपमुख्यमंत्री पद हातात घेतल्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये खास करून जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये त्यांनी उमटवलेला ठसा आणि त्यांच्या एकंदर कार्य करण्याच्या पद्धतीमुळे पक्षाला मिळालेली ताकद, ह्याच्यातनं एक नवीन नेतृत्व महाराष्ट्राने, वेगळ्या विचारसरणीचं नेतृत्व, साचेबद्ध राजकारणाला बाजूला ठेवून आपल्या पद्धतीने काम करणारं नेतृत्व महाराष्ट्रात दिसतंय, हे अमान्य करून चालणार नाही. आणि त्यामुळेच मी म्हटलं की महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं, राजकीय पद्धती आणि सामाजिक जे काही आपल्या लिमिटेशन्स आहेत ह्याच्यामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये खूप अंतर आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची बरोबरी करून चालणार नाही, विचारसरणीमध्ये अंतर आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ आपल्याला द्यावा लागेल. ह्या नवीन नेतृत्वाचा कस 2014ला दिसेलच आपल्याला, पण हे नेतृत्व ही तयार होईल, ह्या नेतृत्वाचाही महाराष्ट्रात ठसा उमटेल आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये असं नेतृत्व दिसतंय. आपण 2014ची वाट आपण पाहूया. अखिलेश हा आदर्श मानून आपण कुठे कमी पडतो का ही चर्चा करणं मला वाटतं की
या नेतृत्वावर नाही, नाही, नाही. अखिलेशवरही अन्याय करणारा ठरेल. नाही आवाडजी, याच्यात कोणीतरी फार आदर्श ठरतंय आणि कोणीतरी कमी पडतंय अशा संदर्भात ही चर्चा नाहीये. तर महाराष्ट्रात अशी काही स्थिती तयार होऊ शकते का, किंवा तयार होत नसेल तर ती का होत नाहीये, अशाबद्दल आपण अनालिसिस करतो. समरजी, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, पण आता जे तावडे आणि आव्हाडांनी मांडलं त्याचं तुम्ही अनालिसिस कसं करा? हे बघा, मी तुम्हाला मगासपासून तेच सांगतोय. माझं असं मत आहे, उदाहरणतः गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व वसंतराव भागवतांनी जर आणलं नसतं, मुंडेंना कोणती पार्श्वभूमी नव्हती, किंवा अगदी प्रमोद महाजन, अगदी ठरवून हे नेतृत्व घडवलं गेलं. जे तावडे म्हणाले की वरुण गांधीला म्हणजे संजय गांधी दिसतो काय बघायला गर्दी जमत होती, किंवा अखिलेशमध्ये काय मुलायम सिंग बघायला, ही मानसिकता आहे आपल्याकडे, कारण अजूनही आपल्याकडची सरंजामी मानसिकता गेलेली नाही. शरद पवारांसारखं नेतृत्व जर यशवंतराव पाठीशी उभे राहिले नसते, शरद पवारांच्या घरामध्ये तर राजकीय पार्श्वभूमी होती, परंतु ती डाव्या विचारांची होती. त्यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाचं वातावरण होतं. काँग्रेस सारख्या मोठ्या शेतकऱ्यांच्या भांडवली विचारांच्या पक्षात कोणीच नव्हतं त्यांचं. तर मला असं वाटतं की असे नेते, यशवंतरावांसारखे, वसंतराव भागवतांसारखे, असं नेतृत्व म्हणजे काय असतं शेवटी, की तुम्ही निवडणुका जिंकणं आणि मुख्यमंत्री पद मिळवणं असं नाही. तर अशा पद्धतीचे नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये घडवले गेले, तर असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये मिळणं, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला ते माझ्या मते लाभदायक असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला ते लाभदायक असेल, आणि त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. राजीव सर, फक्त आपल्याकडे शेवटचं 1 मिनिट आहे, काय सांगाल या विषयाच्या शेवटाकडे जाताना? नाही, मला असं वाटतं मिलिंद की म्हणजे जो समर्ण मुद्दा मांडला तोच मी आणखीन पुढे घेऊन जाईन, की असे नेतृत्व घडवणारे नेते आहेत का? तर मला असं वाटतं की शरद पवारांनी तशी एक पिढी घडवली. त्यांनी राजकारणामध्ये काही अनेक नवीन चेहरे देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांनी ज्यांना उभारी दिली, त्यांनी ज्यांना पाठबळ दिलं, अशा तरुण नेत्यांची आत्ताची भावना, आत्ताची त्यांचं जे राजकारण आहे ते खरंच पुरोगामी आणि पुढे घेऊन जाणार आहे का? का परत ते त्याच म्हणजे जातीचा विचार असेल किंवा आणखीन म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या काही काळांपासून यशस्वी होताना दिसते तेवढ्यापुरतच ते सीमित ठेवू बघतायत, हा मुद्दा आहे. बरोबर. अखिलेश यादवांच्या नेतृत्वाचा मला सगळ्यात जो भावणारा गुण वाटतोय आत्ताच्या घडीला, त्यांचं ते पुढे किती यशस्वी होतील किंवा न होतील हा भाग वेगळा, पण वरकरणी तरी जे आता दिसतं आहे की त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, आणि हे करताना म्हणजे तरुणांना नवीन स्वप्न दाखवत पक्षाची जी आतापर्यंतची जी इमेज होती ती पूर्णपणानं झुगारून देऊन ते काहीतरी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळं गेल्या कित्येक वर्षामध्ये जे उत्तर प्रदेशात झालं नव्हतं ते उत्तर प्रदेशात घडलेलं आपल्याला दिसलं. महाराष्ट्रामध्ये म्हणजे नेते नाहीयेत असं नाहीये, फक्त आत्ताची स्थिती अशी आहे की म्हणजे त्यांना स्वतःला म्हणजे ते जसं कस्तुरी मृगाचं असतं की त्यालाच कळत नाही की आपल्यापाशीच आहे, तसं ह्या नेत्यांमध्ये गुण आहेत, पण त्यांना त्यांच्या गुणांचं त्याच्या शक्तीची, त्याच्या क्षमतेची त्यांना जाणीव कुठेतरी कमी झालेली दिसते, आणि त्याच्यामुळे ते त्याच पद्धतीच्या राजकीय गिम्मिक मध्ये अडकलेले आहेत. हे सगळं झुगारून देऊन नव्या पद्धतीनं सर्वसामान्य शेवटच्या माणसाच्या इच्छा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी जर प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तर मला असं वाटतं की त्याच्यातनं अखिलेश सारखं नेतृत्व म्हणजे तरुणांना साथ घालणारं नेतृत्व आणि काहीतरी नवीन निर्माण करण्याची आशा दाखवणारं नेतृत्व, तसं महाराष्ट्रातही आपल्याला घडलेलं दिसेल. अखिलेश हे केवळ नाव झालं, मात्र तरुणांच्या आशा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण करणारं नेतृत्व, चौकटी मोडून सगळ्यांना पुढे घेऊन जाणारं नेतृत्व, अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. आणि राजीव सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडे सुद्धा कस्तुरी मृग आहे, मात्र त्याला स्वतःची जाणीव होण्याची आवश्यकता आहे, आणि तशी पुढच्या काही काळात महाराष्ट्रातल्या नेत्यांना होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. स्टार माझा विशेषमध्ये इथेच थांबूयात. या सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. पाहत राहा स्टार माझा.